Welcome student, today's e-learning section of standard 6 science topic number 2 the living world part 3. In this third part we are going to see the remaining characteristics of living things such as cellular structure, definite lifespan and the useful and harmful living thing. These all points are covered in our this part 3. So before starting our topic, please subscribe our channel and hit the bell for get next videos notification. So let's start the topic. Definite lifespan. तर प्रत्येक सजीवाला विशिष्ट अशी एक आयुष्य मर्यादा असते, म्हणजे प्रत्येकाच्या सजीवाचं जीवन कालावधी हे ठरलेलं असतं. ॲट अ सर्टन स्टेज ऑफ लाईफ लिव्हिंग थिंग बिकम केपेबल ऑफ रिप्रोडक्शन. एक विशिष्ट वयाचा कालावधी झालं की जे काही लिव्हिंग थिंग्स असतात ते रिप्रोडक्शन करण्यास काय होतात, केपेबल होतात, सक्षम होतात. लॅटर ऑन इन द लाईफ रिप्रोडक्शन स्टेज दिअर ऑर्गन बिकम वीक अँड स्टील लेटर दिअर लाईफ कम्स टू अँड एंड. मग रिप्रोडक्शन स्टेजनंतर हळूहळू जसं जसं त्यांचं एज वाढत जातं तसं तसं त्यांचे बॉडी पार्ट्स काय व्हायला लागतात, कमकुवत व्हायला लागतात, वीक व्हायला लागतात आणि त्यांचं हळूहळू लाईफस्पॅन काय होतं, कमी होतं. आयुष्य मर्यादा संपत जाते आणि शेवटी त्यांचा शेवट होतो, म्हणजे त्यांना मृत्यू येतो. म्हणजे सजीवांमध्ये मृत्यू हा येत असतोच. इन अदर वर्ड लिव्हिंग थिंग्स डाय. म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं त्यांचा शेवट होतो, म्हणजेच त्यांचा काय होतो, मृत्यू होतो. द लाईफ स्पॅन ऑफ डिफरंट ॲनिमल अँड प्लांट आर डिफरंट. परंतु सर्व सजीवांचा लाईफस्पॅन सेम आहे का, तर नाही. प्रत्येक सजीवाचा लाईफस्पॅन कसा असतो, वेगवेगळा असतो. The lifespan of different animal and plant are different. For example, the lifespan of dog is about 12 to 18 years. तर कुत्र्यासारखा जो काही प्राणी आहे त्याचा लाईफस्पॅन किती आहे, 12 ते 18 वर्षाचा त्याचा लाईफस्पॅन आहे. वाईल द ऑस्ट्रिच लाईव्स फॉर 50 इयर. मात्र ऑस्ट्रिच म्हणजे शहामृगसारखा प्राणी ज्याला आपण पक्षी म्हणतो, परंतु तो उडू शकत नाही, तर त्याच्या लाईफस्पॅन जो आहे तो 50 वर्षाचा आहे. You may have wondered that exactly the living thing are how they come into being and so on. म्हणजे आपण प्रत्येक प्राण्याचं जर निरीक्षण केलं तर त्यांचा लाईफस्पॅनमध्ये आपल्याला डिफरन्स पाहायला मिळतो आणि त्यांचं जीवन कालावधीमध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळेपणा पाहायला मिळतो. जसं की या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे, द लाईफस्पॅन ऑफ जायंट टर्टल फाउंड ऑन द गॅल्यापागस आयसलँड इन साऊथ अमेरिका इज अबाउट 170 इयर. तर साऊथ अमेरिका जो काही खंड आहे, या साऊथ अमेरिका खंडामध्ये एक आईसलँड म्हणजे काय, एक बेट आहे, गॅल्यापागोस. त्या गॅल्यापॅगोस आईसलँडवर एक टर्टल सापडतं. त्याचा लाईफस्पॅन म्हणजे एक विशिष्ट जातीचं टर्टल, एक कासव आहे, त्याचा लाईफस्पॅन आहे जवळपास 170 वर्ष. किती, 170 वर्ष, 170 इयर दे आर लाईव्ह. ऑन द अदर हँड त्याच्या उलटं जर पाहायला गेलं तर मेफ्लाय नावाचं एक कीटक आहे. काय, मेफ्लाय नावाचं एक कीटक आहे जे की त्या चित्रात दाखवलेलं आहे. त्या मेफ्लाय नावाचं जे कीटक आहे त्याचं लाईफस्पॅन आहे 1 hour to 24 hour. किती, 1 तास ते 24 तासामध्ये पूर्ण त्याचं लाईफस्पॅन काय होतं, संपतं. म्हणजे तो एका दिवसामध्ये जन्म घेतो, त्याची वाढ होते, त्याचं रिप्रोडक्शन होतं आणि त्याचा मृत्यूसुद्धा घडून येतो. हे किती वेळात घडतं या मेफ्लायसोबत, 24 तासामध्ये घडून येतं. म्हणजे डिफरंट लिव्हिंग थिंगचा लाईफस्पॅन कसा असतो, डिफरंट असतो. कसा असतो, डिफरंट. म्हणजे यावरून आपल्याला लक्षात आलं, द डेफिनाईट लाईफस्पॅन अँड डेथ आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग. लक्षात ठेवा, डेफिनाईट लाईफस्पॅन विशिष्ट अशी आयुष्य मर्यादा आणि मृत्यू हा सजीवांचं एक लक्षण आहे. आलं लक्षात. तर आता पुढचं पाहूया, कॅन यू टेलमध्ये काय दिलं आहे, ऑब्झर्व अ हनीकॉम्ब अँड अ वॉल व्हॉट दे मेड ऑफ. मग जर आपण हनीकॉम्बचं निरीक्षण केलं आणि वॉलचं निरीक्षण केलं तर आपल्याला त्यामध्ये काय फरक दिसतो, काही सारखेपणा दिसतो, पहा. यू मे हॅव सीन द स्मॉल कंपार्टमेंट ऑफ अ हनीकॉम्ब. जर हनीकॉम्बचं निरीक्षण केलं ते हनीकॉम्बवर काय दिसतात आपल्याला, असे स्मॉल कंपार्टमेंट दिसतात. हे कप्पे दिसतात, आहेत का असे कप्पे, हे छोट्या छोट्या कप्प्यांपासून काय तयार झालेलं आहे, हनीकॉम्ब तयार झालेलं आहे. आलं लक्षात. तर these compartment are joined together to form a honeycomb. हे कंपार्टमेंट जोडले गेल्यानंच काय तयार होतं, हनीकॉम्ब, मधाचे पोळे तयार होते. तर अ वॉल हॅज ब्रिक्स. तर भिंतीमध्ये काय दिसतात, हे विटा दिसतात आपल्याला. काय दिसतात, या विटा दिसतात. आणि या विटा एकमेकांना जोडून त्याच्यामध्ये सिमेंट आणि वाळूचा थर देऊन काय होतं, एक भिंत तयार होते. आलं लक्षात. अ वॉल हॅज ब्रिक्स. टू कन्स्ट्रक्ट अ वॉल वी फर्मली जॉईन द ब्रिक्स टुगेदर. मग भिंत बनवण्यासाठी आपण
विटांचा थरांवर थर देऊन काय करतो, भिंत बनवत असतो. मग याचा आणि आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सेलचा काही संबंध आहे का, तर आहे. जसं छोट्या छोट्या विटा किंवा छोटे छोटे कंपार्टमेंट जुळून जसं हनीकॉम तयार होतं, विटा जुळवल्यानं भिंत तयार होते, तसंच या छोट्या छोट्या भागापासून आपलं शरीरसुद्धा तयार झालेलं असतं किंवा सर्व लिव्हिंग थिंगचं शरीर तयार झालेलं असतं. आणि त्यामुळे आपल्याला नेक्स्ट पॉईंट पाहायचा आहे सेल्युलार स्ट्रक्चर, पेशीमय रचना. आणि प्रत्येक सजीव हा सेलचा बनलेला असतो. पहा, द लिव्हिंग थिंग आर मेड अप ऑफ स्मॉल युनिट कॉल्ड सेल. सजीव त्या छोट्या घटकांपासून तयार झालेला असतो, त्या घटकाला सेल, पेशी असे म्हणतात. काय म्हणतात त्याला, पेशी असे म्हणतात. ऑल ॲक्शन अँड प्रोसेसेस इन द बॉडीज ऑफ लिव्हिंग थिंग आर ब्रॉट अबाउट विथ द हेल्प ऑफ दिस मायक्रोस्कोपिक सेल. मग छोटापासून ते मोठ्यापर्यंत, लहानापासून ते मोठ्यापर्यंत आकाराचे जेवढेही सजीव असतात, त्यांच्या शरीरामध्ये जेवढ्या काही क्रिया चालतात, सर्व क्रिया शरीराच्या आतमध्ये ज्या चालतात त्या कुणामार्फत चालवल्या जातात, या मायक्रोस्कोपिक सेलमार्फतच चालवल्या जातात, घडवून आणल्या जातात. सम लिव्हिंग थिंग आर मेड अप ऑफ सिंगल सेल. काही लिव्हिंग थिंग जे आहेत फक्त ते एकाच सेलचे बनलेले आहेत. काय झालेले आहेत, सिंगल सेलचे. मग अशा लिव्हिंग थिंगला म्हणतात युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, एकपेशीय सजीव असे त्यांना म्हटलं जातं. सम लिव्हिंग थिंग आर मेड अप ऑफ सिंगल सेल, दे आर कॉल्ड युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. एक्झाम्पल आहे त्याचं अमिबा, पॅरामेशियम. लक्षात ठेवा, हे स्पेलिंग पाठ करायचं अमिबाचं आणि पॅरामेशियमचं. ऑन द अदर हँड, the living thing that are made of many cells, they are called multicellular organism. जे सजीव अनेक पेशींचे बनलेले असतात त्यांना म्हणतात बहुपेशीय सजीव. काय म्हणतात त्यांना, बहुपेशीय सजीव. द अमिबा अँड अदर मायक्रो ऑर्गॅनिझम आर युनिसेल्युलर, while the man, cow, cockroach, elephant, banyan tree, the onion plant etc. are all multicellular organism. मग अमिबा आणि पॅरामेशियम यांचे इंग्लिशमधले नाव आणि मराठीतले नाव एकच आहे. अमिबाला अमिबाच, पॅरामेशियमला पॅरामेशियमच असे म्हणतात. तर अमिबा आणि पॅरामेशियम हे युनिसेल्युलर असतात. लक्षात ठेवा, युनीचा अर्थ असतो एक आणि सेल्युलरचा अर्थ असतो सेल, एक पेशी. मल्टीसेल्युलर, मल्टी MULTI, मल्टी म्हणजे अनेक, सेल्युलर म्हणजे सेल, अनेक सेल, अनेकलाच बहु म्हणतात, बहुपेशीय. तर मग अमिबा आणि पॅरामेशियम युनिसेल्युलर आहे. तर मॅन, काऊ, डॉग, कॉकरोच, एलिफंट, बनियन ट्री, मँगो ट्री, these all are the onion, these all are the multicellular living things. All the characteristics of living thing are seen in every cell of living thing. आणि एवढंच नाही, आत्तापर्यंत आपण जेवढे लिव्हिंग थिंगचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले ते सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सेलमध्ये पाहायला मिळतात. आलं लक्षात, सेलमध्ये रेस्पायरेशन हे घडताना होतं, त्यांचं रिप्रोडक्शन पण होत असतं, त्यांच्यामध्ये एक्सक्रिशन पण होत असतं, त्यांच्यामध्ये फूड डायजेशनसुद्धा केलं जातं. सर्व क्रिया, त्यांचा बर्थसुद्धा होत असते, त्यांची डेथसुद्धा होत असते, त्यांची ग्रोथसुद्धा होत असते. म्हणजे ऑल द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग आर सीन एव्हरी सेल ऑफ लिव्हिंग थिंग, वेदर इट इज युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. ते एकपेशी असो किंवा बहुपेशी असो, त्यांच्यामध्ये सर्व तुम्हाला सजीवांचे कॅरेक्टरिस्टिक्स, लक्षणे, गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतात. आणि यावरून आपण असं म्हणू शकतो, द सेल्युलर स्ट्रक्चर इज द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग इवन दो नंबर ऑफ सेल मे व्हेरी. जरी सजीव एकपेशी असला, बहुपेशी असला, युनिसेल्युलर असला, मल्टीसेल्युलर असला, तरीसुद्धा त्यांच्यामध्ये सेल्युलर स्ट्रक्चर असतं. लक्षात ठेवा, त्यांच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग आपल्याला पाहायला मिळतात. मग या ठिकाणी आपल्याला डिफरंट ॲनिमल्स वगैरे दाखवलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला एक पॉईंट दिलेला आहे, इन्स्टिट्यूट ॲट वर्क. मग काही संस्था आहेत, त्या संस्था प्राणी आणि वनस्पती यांच्याविषयी कार्य करतात, त्यांच्याबद्दल पाहूया. द इन्स्टिट्यूट दॅट वर्क फॉर अ सर्वे ऑफ कन्झर्वेशन ऑफ व्हेरियस प्लांट अँड ॲनिमल इन द डिफरंट पार्ट ऑफ इंडिया आर द बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया 1890 अँड द झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया 1916 रिस्पेक्टिव्हली. तर भारतामध्ये ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या प्राणी, वनस्पती यांच्या प्रजाती, जाती आपल्याला सापडतात, यांचा अभ्यास करणं, त्या कोणत्या प्रकारच्या वनस्पती कुठे उगवतात, कोणत्या वातावरणात उगवतात, कोणते प्राणी कोणत्या प्रदेशात सापडतात, ते त्या भागामध्येच त्यांची संख्या कमी होते का जास्त होते, हा सर्वांचा अभ्यास केला जातो. तो प्राणी किंवा वनस्पती त्या वातावरणामध्ये टिकत आहे का किंवा त्यांची संख्या कमी होत आहे का, या सर्वांचा अभ्यास केला जातो. तर बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया ही संस्था जी आहे, तर वनस्पतीचा काय केला जातो, या बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया संस्थेमार्फत, जी स्थापना 1890ची आहे, त्याद्वारे पूर्णपणे
वनस्पतींचा अभ्यास केला जातो. तर झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया नावाची जी काही संस्था आहे, जिची स्थापना आहे 1916 1960, याद्वारे युनिसेल्युलरपासून ते मल्टीसेल्युलर असणाऱ्या सर्व प्राण्यांचा अभ्यास त्याद्वारे केला जातो. इन केस यू फाइंड ॲन अनफॅमिलियर प्लांट ऑर ॲनिमल इन युअर सराउंडिंग, यू कॅन कम्युनिकेट विथ दिस इन्स्टिट्यूट टू ऑप्टेन मोर इन्फॉर्मेशन अबाउट इट. जर समजा तुम्हाला एखादा प्राणी दिसला किंवा जर एखादं वनस्पती दिसली, परंतु तिच्याबद्दल तुम्हाला माहिती होत नाही आहे, त्यावेळेस तुम्ही काय करू शकतात, ह्या ज्या संस्था आहेत त्यांच्या वेबसाईट आहेत, हे शब्द बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया टाकलं किंवा झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया टाकलं आणि ते इमेज वगैरे घेतली त्याची ह्याची, तर त्या ठिकाणी तुम्ही सर्च करून काय करू शकता, त्याची माहिती मिळवू शकतात. म्हणजे अशा प्रकारे कार्य करणारे हे 2 इन्स्टिट्यूट यांची आपण आत्ता माहिती पाहिलेली आहे. आता पाहूया, कॅन यू टेल इन व्हॉट वे आर प्लांट अँड ॲनिमल युजफुल टू अस. मग कोणकोणत्या प्रकारे आपल्याला प्लांट आणि ॲनिमल युजफुल असतात, तर चला पाहूया. युजफुल लिव्हिंग थिंग. प्लांट आर यूज्ड फॉर हाऊसहोल्ड ॲज वेल ॲज इंडस्ट्रियल पर्पज. मग प्लांट्सचा वापर आपण घरगुती असो किंवा औद्योगिक क्षेत्र असो, उद्योग वगैरे असो, यामध्ये आपण त्यांचा वापर करत असतो. फॉर एक्झाम्पल फिनुग्रीक, मेथी, पोटॅटो, बटाटे, ओकरा ज्यालाच आपण भेंडी म्हणतो, ॲपल, बनाना आर यूज्ड ॲज फूड. यांचा सगळ्यांचा वापर आपण फूड म्हणून करतो. मग काय करतो, कुणी त्याची शेतकरी लागवड करतात, ते नंतर आपण विकत घेतो. म्हणजे काय झालं, त्यांचा औद्योगिक दृष्टीने उपयोग झाला, बरोबर आहे, खाण्यासाठी उपयोग झाला पुन्हा. यासोबत वाईल वसाका विच इज कॉल्ड अडुळसा, खोकल्यासाठी याचा वापर केला जातो. हिरडा, भेरडा ज्यांना पचनक्रियेचा वगैरे त्रास असतो यांच्यासाठी. ॲस्पर्जस, शतावरी, शरीरामध्ये विविध प्रकारच्या आजारांवर या ॲस्पर्जसचा वापर केला जातो, ज्याला आपण शतावरी म्हणतो. दीज ऑल आर द मेडिसिनल प्लांट. या ठिकाणी वसाका तुम्हाला दाखवलेला आहे. यासोबत काही ॲनिमल्स आहेत. ॲनिमल आर ऑल्सो यूज्ड ॲज अ, मग विविध प्राणीही आपण वापरतो वेगवेगळ्या कारणासाठी, जसं की डॉग आहे, कॅट आहे, काऊ, बफेलो आर केप्ट फॉर डोमेस्टिक यूज. मग यांचा वापर आपण घरगुती वापरासाठी करतो, पाळीव प्राणी म्हणून करत असतो. जसं की फिश आहे, शीप आहे, फाऊल आहे, आर यूज्ड ॲज अ फूड. मग काही प्राणी आहे ज्यांचा आपण काय करतो, खाण्यासाठी वापर करतो. फिश म्हणजे मासे, शीप म्हणजे मेंढी, शेळ्या वगैरे आहेतच, बोकडं वगैरे खातात, खाण्यासाठी वापर, मांसासाठी त्याचा वापर केला जातो. फाऊल म्हणजे पाळीव पक्षी असतात, जसं की कोंबडी आहे, इमो आहे, यासारखे पक्ष्यांचाही वापर काय केला जातो, म्हणजे खाण्यासाठी, अन्न म्हणून केला जातो. ॲनिमल लाईक हॉर्स, ऑक्सन, कॅमल प्रूव्ह युजफुल इन अ व्हेरियस ऑक्युपेशन. मग काही प्राण्यांचा व्यवसायामध्ये वापर केला जातो. व्यवसाय म्हणजे काय, जसं की हॉर्स आहे, घोड्याचा वापर काय केला जातो, तुम्ही पाहिला असेल, दळणवळणासाठी, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. आता आपण पाहतो की लग्नांमध्ये ते नवरदेवाला बसवण्यासाठी वापर, म्हणजे ऑक्युपेशनच झालं ते हे. ऑक्सन बैलांचा वापर बैलगाडी ओढण्यासाठी, शेतीतले कामं करण्यासाठी. कॅमल वाळवंटामध्ये प्रवास करण्यासाठी याचा वापर केला जातो. द अर्थवॉर्म इज अ युजफुल इन ॲग्रिकल्चर. गांडूळ ज्याला म्हणतात, हे जे असतात त्यांना शेतकऱ्यांचे मित्र म्हणतात. आलं लक्षात, ते जमीन भुसभुशीत करतात, त्यामुळे जमिनीची सुपीकता काय होते, वाढायला मदत होते. म्हणजे असे युजफुलही ॲनिमल आहेत, युजफुल प्लांट्ससुद्धा पाहिलेत. पण जसे युजफुल असतात तसे हार्मफुलसुद्धा काय असतात, प्लांट्स, ॲनिमल असतात. तर पाहूया आता, हार्मफुल लिव्हिंग थिंग्स. सम ॲनिमल अँड प्लांट्स अराउंड अस आर हार्मफुल टू मॅन. काही प्लांट्स, काही ॲनिमल हे हार्मफुलही असतात. एक्झाम्पल पाहूया. फॉर एक्झाम्पल मॉस्किटो, फ्लायज, स्प्रेड डिसीजेस. माशा आणि मच्छर यांच्यामुळे काय होतात, डेंग्यू, मच्छरामुळे मलेरिया, चिकनगुनिया, हातीपाय रोग यासारखे आजार काय होतात, मच्छरांमुळे पसरतात. इबोला मागे आला होता वगैरे. तर त्यासोबत घरमाशा म्हणजे ते घरामध्ये माशा होतात त्यांच्यामुळे त्यांच्या पायांना डिफरंट टाईपचे मायक्रो ऑर्गॅनिझम चिटकतात, अन्नपदार्थांवर बसतात, त्यामुळे विविध आजारही काय होतात, पसरतात. कॉक्रोचेसही तसेच आहेत. कॉक्रोचेस, माईस, रॅट डिस्ट्रॉय आवडतात. मग हे कॉक्रोच, माईस म्हणजे उंदरं, रॅट, घुशी, उंदरघुशी हे काय करतात, अन्नपदार्थ खराब करण्याचं काम करतात, म्हणजे ते हार्मफुल आहेत आपल्याला. पुन्हा यासोबत आहे लाईस, टिक्स ऑल्सो स्प्रेड डिसीजेस. उवा, लिखा, पुन्हा देखणं, पुन्हा विविध प्रकारचे रक्त शोषणारे किडे वगैरे असतात, हेही हार्मफुल असतात, ज्यांच्यामुळे डिसीजेस प्रोड्यूस होतात. द बाईट्स ऑफ सम पॉयझनस लिझार्ड, स्पायडर, स्नेक अँड स्कॉर्पिओन कॅन कॉज डेथ. कधी काही प्राण्यांच्या चावण्यामुळे एक मृत्यू ओढवतो. मग यापैकी कोण आहेत, जसं की काही पॉयझनस लिझार्ड म्हणजे काही विषारी पाली असतात. स्पायडर ज्याला आपण कोळी म्हणतो, का सर्व नसतात परंतु काही काय असतात, स्पायडर पॉयझनस असतात. बरेचसे स्नेक्स पॉयझनस असतात. स्कॉर्पिओन, विंचूसुद्धा पॉयझनस असतो. कधी यांच्या चावण्यामुळे मृत्यूसुद्धा होऊ शकतो. इफ द वाईल्ड एलिफंट एंटर ह्युमन सेटलमेंट दे कॉज द लॉट ऑफ डिस्ट्रक्शन. बऱ्याचदा तुम्ही अशा बातम्या ऐकल्या असतील की हत्ती मानवी वस्तीमध्ये आला आणि दुडगूस घातला, त्या ठिकाणी नासधूस केली, शेतीची नासधूस केली, घरं पाडले गेले, बरोबर आहे. म्हणजे हे हार्मफुलमध्ये जातात. सम प्लांट कॅन
बी हार्मफुल ॲज फॉर एक्झाम्पल डॉडर, पार्थेनियम अँड अदर वीड. मग काही प्लांट जे आहेत तेही हार्मफुल आहेत, जसं की डॉडर म्हणजे अमरवेल तर तुम्ही पाहिलाच असेल. तो दुसऱ्या झाडांवर वाढतो, त्या झाडांपासून स्वतःचं अन्न मिळवतो आणि त्या झाडाचंच काय करतो, ते शोषण करण्याचं काम करतो. म्हणजे ते झाड पूर्णपणे त्याची वाढ होत नाही. पार्थेनियम ज्याला आपण गाजर गवत म्हणतो किंवा काही ठिकाणी त्याला काँग्रेस वगैरे सुद्धा म्हटलं जातं, याचाही हार्मफुल आहे. हे बिनकामाचं शेतामध्ये जमिनीवर वाढतं आणि त्या ठिकाणी काय होतं, तणाचं काम करतं. म्हणजे जे पिकाला मिळायला पाहिजे अन्न पुरवठा पाणी, तर ते सर्व कोण घेतं, हे पार्थेनियमच घेऊन टाकतं, गाजर गवत घेतं. यांना वीड म्हणजे तण म्हणतात. पॉड्स ऑफ नेटल, कोलोकेसिया लीव्ज कॉज इचिंग. पॉड्स ऑफ नेटल या ठिकाणी चित्र दाखवले. कोलोकेसिया म्हणजे आळू. हे काय होतात, हे जेव्हा आपल्या शरीराला लागतात त्यावेळेस काय होतं, आपल्या हातापायाला खाज यायला सुरुवात होते. म्हणजे हे हार्मफुल आहे. प्लांट लाईक ओलिएंडर, लॅन्थाना हॅव अ स्ट्रॉंग ओडर. कनेरे, घानेरिये ह्या 2 प्रकारच्या ज्या वनस्पती आहेत यांच्यामुळे काय होतं, तर त्यांचा फुलांचा वास असा उग्र असतो आणि उग्र असल्यामुळे कधी कधी बऱ्याच जणांना डोकं दुखण्याचा किंवा त्रास होतो किंवा ते वास जास्त वेळ आपण घेऊ शकत नाही. अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ फंगी अँड अल्गी इन वॉटर पोल्यूट्स ड्रिंकिंग वॉटर अँड मे कॉज द स्प्रेड ऑफ डिसीजेस. मग पाणी जे काही वाहतं पाणी असेल किंवा साठलेलं नदी तलावाचं पाणी असेल, याच्यामुळे काय होतं, तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये बुरशीजन्य पदार्थ, कवकांची वाढ होते किंवा पाण्यामध्ये शैवाल तयार होतं. म्हणजे तयार झालेले जे काही घटक आहेत यामुळे जलप्रदूषण निर्माण होतं आणि तयार झालेल्या ह्या जलप्रदूषणाचा परिणाम विविध प्रकारचे आजार पसरण्यामध्ये होतो. तर अशा प्रकारे आपण युजफुल आणि हार्मफुल लिव्हिंग थिंगबद्दलची माहिती पाहिली. आता आपण पाहणार आहोत वाईल्ड ॲनिमल म्हणजे काय, जंगली प्राणी. आता जंगली प्राण्यामध्ये कोण कोण आहेत, द वाईल्ड ॲनिमल दॅट हंट अदर ॲनिमल फॉर फूड कॉल्ड प्रिडेटर. जे प्राणी इतर प्राण्यांना मारतात आणि स्वतःचं अन्न मिळवतात अशांना काय म्हणतात, प्रिडेटर म्हणजे भक्षक किंवा मांसाहारी प्राणी किंवा हिंस्र प्राणी, जसं की वाघ, सिंह यासारखे. टायगर, लॉयन, वुल्फ, लेपर्ड्स, दीज ऑल आर द प्रिडेटर. भक्षक काय म्हणायचं त्यांना, भक्षक. तर सम ड्यू टू डिफॉरेस्टेशन सच ॲनिमल एंटर ह्युमन सेटलमेंट इन सर्च ऑफ फूड अँड मे किल डोमेस्टिक ॲनिमल ऑर पीपल. बऱ्याचदा अशाही बातम्यामध्ये आपण घटना ऐकल्या असतील किंवा कदाचित तुम्ही पाहिलेही असतील की हे हिंस्र प्राणी अन्नाच्या शोधात मानवी वस्तीमध्ये आले. एखादं कोंबडी, शेळी किंवा एखादं लहान मूल यांनाच ते काय करतात, उचलून घेऊन जातात किंवा त्यांच्यावरच हल्ला करतात. ह्याही बातम्या आपण ऐकल्या असतील. आता हे मानवी वस्तीमध्ये का आले, कारण की आपण त्यांचे जंगल कमी केले, त्यामुळे त्यांना तिथं अन्न न मिळाल्यामुळे ते काय होतात, मानवी वस्तीमध्ये येतात. ही आपली चूक आहे की कारण की आपल्यामुळेच ते काय होत आहेत, बाहेर जाण्यास कारणीभूत ठरतात आणि आपल्यावर हल्ले होतात. तर नेक्स्ट पॉईंट आहे फाइंड आउट. हा खूप सोपं आहे. तुम्ही नॅशनल जिओग्राफी वगैरे चॅनल पाहतात, ते चॅनल काय करा, पाहायची. त्याच्यामध्ये विविध प्राणी, वनस्पती, नैसर्गिक घटकं, नैसर्गिक घटना, काही माहिती सर्व तुम्हाला काय होते, मिळत जाते. मग ही माहिती तुम्ही काय करायची, तुम्ही मैत्रिणी एकत्र येऊन एकमेकांसोबत काय करायचे आहे, डिस्कस करायचे आहे. डिस्कस केल्यामुळे तुमचं काय होईल, ज्ञानामध्ये वाढ होते, भर पडते आणि जेवढं तुम्ही डिस्कशन कराल तेवढंही तुम्हाला काय होईल, नवीन एकमेकांकडून माहिती पुरवली जाऊ शकते. तर त्यानंतरचा पॉईंट आहे ऑलवेज रिमेंबर. नेहमी लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवणार आहेत, मेनी प्लांट अँड ॲनिमल इन नेचर सॅटिस्फाय अवर नीड. बरेचसे वनस्पती आणि प्राणी आपल्या गरजा पूर्ण करतात. काय करतात, गरजा पूर्ण करतात. द यूज ऑफ सच प्लांट अँड ॲनिमल शुड बी रिस्ट्रिक्टेड ओनली टू अवर नीड. मग या प्राण्यांचा, वनस्पतींचा वापर आपल्याला जेवढी गरज आहे तेवढाच करावा आणि नसल गरज तर बिलकुल करू नये. वी शुड नॉट प्लक लीव्स, फ्लावर अँड फ्रूट अननेसेसरी. गरज नसताना पानं, फुलं, फांद्या तोडू नये. का, कारण की त्या झाडाचं आपण ते तोडल्यामुळे काय होतं, नुकसान होतं, खराब होतं. आलं लक्षात. ॲनिमल शुड नॉट बी हंटेड. प्राण्यांची शिकार करू नये. दे शुड नॉट बी टीज्ड जस्ट फॉर फन. फक्त आनंद म्हणून त्यांना त्रास देऊ नये. तर प्राणीसुद्धा आपल्यासारखेच सजीव आहेत, फक्त त्यांना बोलता येत नाही आणि आपल्याला बोलता येतं. इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी अँड ड्युटी फॉर ऑल ऑफ अस टू प्रोटेक्ट प्लांट अँड ॲनिमल. तर आपल्या सर्वांची, तुमची, माझी, आपण सर्वांची हे एक कर्तव्य आहे की प्रत्येक सजीवाला आपल्याकडून काही त्रास झाला नाही पाहिजे. तर
त्यानंतर आहे व्हॉट वी हॅव लर्न, आपण काय शिकलो. द ग्रोथ, रेस्पायरेशन, एक्सक्रिशन, रिप्रोडक्शन, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाई, मूवमेंट, डेफिनाइट लाईफ स्पॅन, सेल्युलर स्ट्रक्चर, दीज ऑल आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग. हे पाठच करून टाकायचं. विच आर द डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग. ॲनिमल ग्रो फॉर अ सर्टन पिरियड ऑफ दिअर लाईफ. तर मनुष्य किंवा प्राणी काय होतो, आयुष्याच्या विशिष्ट कालावधीपर्यंतच काय होतो, जगतो, वाढत असतो. प्लांट्स ग्रो ॲज लॉंग ॲज दे लाईफ. मात्र वनस्पतीमध्ये तसं नाही, ते जोपर्यंत आहेत त्यांची वाढ होत असते. ॲनिमल हॅव स्पेसिफिक ऑर्गन फॉर रेस्पायरेशन वाईल प्लांट रेस्पायर विथ मायक्रोस्कोपिक पोअर ऑन दिअर लिव्ह अँड स्टेम. मग जे काही ॲनिमल आहेत, ॲनिमलला विशिष्ट ऑर्गन आहेत, त्या ऑर्गनद्वारे रेस्पायरेशन करतात. मात्र प्लांट्समध्ये तसं नाही. प्लांट्सवर असणारे मायक्रोस्कोपिक पोअर्समार्फत काय करतात, रेस्पायरेशन करतात. द प्रोसेस ऑफ एलिमिनेशन वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड एक्सक्रिशन. शरीरामध्ये असणाऱ्या टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याच्या क्रियेला एक्सक्रिशन, उत्सर्जन असे म्हणतात. ऑल लिव्हिंग थिंग हॅव ॲबिलिटी टू रिप्रोड्यूस. प्रत्येक सजीवाला काय असते, रिप्रोडक्शन, प्रजनन करण्याची क्षमता असते. लिव्हिंग थिंग मूव बिकॉज ऑफ दिअर ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड टू स्टिम्युलाई. सजीवांमध्ये चेतनेला प्रतिसाद देण्याची क्षमता असते, त्यामुळे ते कोणत्याही घडणाऱ्या सभोवतालच्या घटनेला प्रतिसाद देतात. Plants show spontaneous movement, but they cannot leave their place and go elsewhere as animals do. प्लांट्ससुद्धा काय करतात, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाई दर्शवतात, परंतु ॲनिमलप्रमाणे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. लिव्हिंग थिंग हॅव अ डेफिनाइट लाईफ स्पॅन ॲट द एंड विच दे डाय. प्रत्येक सजीवाचा लाईफ स्पॅन ठराविक आहे आणि शेवटीला त्यांचा काय होत असतो, मृत्यू होत असतो. Many animal and plant are useful to us in our daily life. Some animal and plant can be harmful to us. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये विविध प्रकारचे वनस्पती आणि प्राणी यांचा आपल्याला उपयोग होतो. तसेच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही प्राणी वनस्पती आहेत की ते आपल्याला हार्मफुल असतात, उपयोगकारक नसतात. द स्मॉलेस्ट युनिट ऑफ लिव्हिंग थिंग इज कॉल्ड सेल. आणि सजीवातील सर्वात लहान घटकाला पेशी असे म्हणतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, आपण दुसरा टॉपिक संपवलेला आहे. तर तुम्हाला हा धडा नक्की आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या इतर सर्व मित्रांसोबत सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यामुळे काय होतं, मलाही नवीन व्हिडिओ बनवायला काय होतो, थोडासा उत्साह निर्माण होतो. तर अशा खूप दिवस झाले तुम्ही सबस्क्रिप्शन कमी होत आहेत, तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करून सांगा तुम्हाला काय भाग कळला. जो भाग कळला नसेल तेही मला कमेंट करून सांगा, त्याबद्दल मी तुम्हाला समजून सांगेन. Thank you for watching video.